हॅलो हॅलो जनता. कसे आहात तुम्ही हॅलो. सगळेजण? राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? मी प्रियांका. मी आसिया आणि अ व्हेरी वॉर्म वेलकम टू आमचा येस. प्रेडिक्शन्स व्हिडिओ अबाउट द चायनीज ग्रँड प्री 2026. ये दिस इज आवर थर्ड व्हिडिओ. येस. आणि आय होप अजून आपलं तुमची चांगली साथ मिळत जाईल आमच्या व्हिडिओजला आणि आम्ही अजून बेटर परफॉर्म करत राहू आमच्या प्रगती करत व्हिडिओजमध्ये. जाऊ. येस. येस. तर चला तुमचे सवंगडींनो. सजेशन्स सुद्धा. हो, तुमचे सजेशन्स सुद्धा हवेत, सो प्लीज सपोर्ट करा. येस. तर चला सवंगडींनो, आपण चालू करूयात आपलं थोडंसं भाष्य ऑन चायनीज ग्रँड प्री. हा. सो आत्ता जो येणारा ग्रँड प्री आहे, जो चायनामध्ये होणार आहे, तो होणार आहे 13, 14, 15ला. बट त्याच्यामध्ये आपल्याला एकच प्रॅक्टिस राऊंड मिळणार आहे. आणि तिथे स्प्रिंट क्वालिफाईंग सुद्धा असणार आहे. आणि स्प्रिंट राऊंड सुद्धा असणार आहेत. मग क्वालिफाईंग राऊंड असेल आणि मग ऍक्च्युअल रेस असेल ऑन 15 मार्च. ठीक आहे. सो स्प्रिंट बद्दल आपण बोलूयाच, पण सगळ्यात आधी तर आपण सर्किट बद्दल जाणून घेऊया की काय आहे सर्किट ऍक्च्युली. सो दिस इज ऍक्च्युली 5.451 किलोमीटर्सचा आहे. आणि फर्स्ट ग्रँड प्री इथे इथे झाला होता 2004 मध्ये. आणि तो नंबर ऑफ लॅप्स तिथे आहेत 56. आणि ते रेस डिस्टन्स आहे 305.066 किलोमीटर. त्याच्यामध्ये असणार आहेत 16 टर्न्स. ओव्हरटेक करायला तुम्हाला 4 चान्सेस आहेत, जसं तुम्ही बघू शकता. फ्रॉम 4 to 6 मध्ये एक आहे, त्याच नंतर तुम्हाला मिळणार आहे 17 आणि 18 मध्ये. त्याच्या आधी तुम्हाला मिळणार आहे 13, 14 मध्ये, आणि एक लास्टचा असेल 16 तर मध्ये. तर म्हणजे ओव्हरटेक करताना सुद्धा काही रूल्स आहेत. जसं की स्पीड ट्रॅप झोन असतो, ते एक विशिष्ट पॉइंट त्यांनी तो पकडला गेलाय. तुम्ही जसं की बघू शकता, त्या रेड लाईन्स जे आहेत ते ते पॉइंट्स आहेत. आणि मग वी कॅन से त्या जागेवर एक टायमिंग सिस्टीम मेजर्स असतो. सो शुद्ध मराठीत सांगायचं तर वेग प्रणाली तिथे बघितली जाते. आणि मग त्याच्यामधून तुम्हाला असं कळतं की पाठीमागे असलेली गाडी पुढच्या गाडीच्या जर का 1 सेकंड डिस्टन्स वरती असेल ना, तर त्या ड्रायव्हरला स्पीड झोन मध्ये गाडी बूस्ट करण्याचा चान्स असतो आणि मग ते ओव्हरटेक करू शकतात. आणि मग ते विंग्स हवेने ओपन होऊन मग पुन्हा गाडी फास्ट जाते. मग तिथे ओव्हरटेक तुम्ही करू शकता. ते 4 पॉइंट्स आहेत जे मी आता सांगितले. तर हे जे स्पीड झोन आहेत तिथे वेळ ड्रायव्हर कॅन ओव्हरटेक, ते 3 सेक्टर आता तुम्ही बघू शकता की पहिल्या सेक्टरमध्ये आहे. पहिल्या सेक्टरमध्ये, हा, पहिल्या सेक्टरमध्ये एक आहे, सेकंड मध्ये एक आहे, थर्ड मध्ये एक आहे. थर्ड मध्ये वी कॅन से 2 आहेत, म्हणजे 16 नंतर एक चालू होतोय. तर ठीक तिथे आहे. जो फास्टेस्ट लॅप टाइम आहे तो कम्प्लीट केलाय 1 hour 32 minutes 23 seconds मध्ये. जो कम्प्लीट केलाय 2004 मध्ये मायकल शुमॅकरने. आणि जो खूप जास्त चांगला प्लेयर आहे तो खेळलाय ऍक्च्युली 4 टीम मध्ये. त्याने खेळले फेरारीसाठी, जॉर्डन साठी पण खेळलाय तो. त्याचबरोबर बेनेटॉन सोबत खेळलाय आणि मर्सिडीज साठी सुद्धा खेळलेला आहे. आणि त्याने चॅम्पियनशिप जे विन केलंय ते 7 टाइम्स केलंय, जे की इक्वली आहे आपल्या हॅमिल्टन बाबासोबत. सो बघू आता हॅमिल्टन इन फ्युचर त्याचं रेकॉर्ड ब्रेक करतोय का. आणि त्याला पोल पोझिशन मिळालेले आहेत 68 टाइम्स. आणि फास्टेस्ट लॅप त्याने कम्प्लीट केलेत 77 टाइम्स. सो त्याच्यासोबत बट रिसेंटली म्हणजे खूप एक ट्रॅजेडी झाली. रिटायरमेंट मधून तो परत आला मर्सिडीज मध्ये खेळण्यासाठी. हा, 2 वर्ष का मर्सिडीज मध्ये. काहीतरी येस, येस, येस. मर्सिडीज मध्ये खेळला तो. पण मग जेव्हा त्यांचं ते ऑफ सीझन असतो तेव्हा ते फिरायला वगैरे जातात आणि तेव्हा तो फिरायला हा, राईट. अल्प्सच्या माउंटन मध्ये वगैरे कुठेतरी गेला होता. आणि तिथे एक स्की मध्ये स्की ऍक्सिडेंट झाला त्याच्यासोबत आणि सिरियस मॅटर झाला त्याचा. आणि आता सिरियस ऍक्सिडेंट म्हणजे हो, एकदम खूपच सिव्हिअर सीरियस होतं ते. होता. आणि आता सध्या आणि मग त्याच्यानंतर असं झालं होतं की त्याला माहितीच नव्हतं की तो कोण आहे, त्याने काय काय गोष्टी केलेल्या. एवढ्या ज्या 7 एक वर्ल्ड रेकॉर्ड जो बनवलेला आहे त्याने, 7 WDC जिंकून, म्हणजे वर्ल्ड ड्रायव्हर चॅम्पियनशिप जिंकून, आणि एवढे पोल पोझिशन आणि एवढे सर्किट्स वरती एवढे अगदी रेकॉर्ड वगैरे बनवून जे काही केले, त्याला असं काहीच लक्षात नव्हतं की त्याने काय केलंय काय नाही. त्याला अगदी त्याची फॅमिली सुद्धा लक्षात नव्हती. पण रिसेंटली एक गुड न्यूज कळालेली आहे त्याच्या फॅमिलीकडून की ऍक्च्युली तो आता जरा त्याचं हेल्थ आता छान होत आहे. प्रोग्रेस आणि करतोय. हम्म. हा, तो रेकॉग्नाइज करायला लागलाय काही काही गोष्टी. सो लेजंड आहे आपला दॅट मायकल इज गुड शुमाकर. थिंग. येस.
सो कमिंग बॅक टू चायनीज ग्रँड प्री, प्रियंकाने आपल्याला खूपच छान माहिती दिली आहे चायनीज ग्रँड प्रीच्या सर्किट बद्दल. जे चायनाचं सर्किट आहे, अतिशय सुंदर सर्किट आहे. तुम्हाला जर चान्स मिळाला तर प्लीज लाईव्ह बघा, नाही तर रिपीट टेलिकास्ट लागतो, फॅन कोडवर असतो किंवा हायलाइट्स त्याचे ह्याच्यावरती असतात. बघा, अतिशय अतिशय सुंदर सर्किट आहे तो. तर आपण एकदा फक्त त्याचं एक शेड्यूल बघून घेऊ की फ्रायडे 13 हम्म. मार्चला जे आहे फर्स्ट प्रॅक्टिस सेशन असणार आहे. स्प्रिंट वीकेंड आहे, विच मीन्स त्याच्यामध्ये 2 टाईपचे रेस होणार आहे. हे एक ट्रेडिशनल रेस विथ 56 लॅप्स आणि एक जी रेस असते त्याच्यामध्ये एक टोटल 100 किलोमीटर्सचं लॅप असतं. ते मी तुम्हाला सांगते लवकरच. 3:30 वाजता 13 मार्चलाच स्प्रिंट क्वालिफाईंग असणारे. हो, FP2 आणि FP3 म्हणजे प्रॅक्टिस सेशन 2 आणि 3 नसणारे, त्याच्या जागेवरती स्प्रिंट क्वालिफाईंग असणारे. त्याच्यानंतर 14 मार्चला आपल्याकडे हे असणारे क्वालिफाईंग जी आहे ती असणारे 3 ते 4. ती स्प्रिंट रेस जी आहे, हा बरोबर, क्वालिफाईंगची स्प्रिंट रेस असते ती असणारे सकाळी 11 ते 11:30, अर्ध्या तासाच्या एवढीच असते ती रेस. आणि मग 15 मार्चला आपल्याला जी ग्रँड प्री आहे ती 3 ते 7 वाजेपर्यंत ही असणार आहे. हे जे ट्रॅक टायमिंग आहे ते ऍक्च्युली चायनाच्या हिशेबाने आहे, इंडियाच्या हिशेबाने नाही. मी तुम्हाला इंडियाचं टायमिंग आपल्याला ते थोडंसं कन्वर्ट करून बघावं लागेल. तर स्प्रिंट रेस ही काय Alright. असते, आपण ह्याच्याबद्दल थोडंसं माहिती काढून घेऊयात. की स्प्रिंट रेस जी आहे हे एक छोटीशी रेस असते, 100 किलोमीटर साठी असते. आणि टिपिकल जी आपली ग्रँड प्री असते 500 किलोमीटरची, त्याच्यातून फक्त 100 किलोमीटर त्यांना कव्हर करायचे, अर्ध्या तासाची असते. आणि ह्याच्यामध्ये पिट स्टॉप्स म्हणजे टायर चेंज वगैरे करण्याची जी मॅन्डेटरी असतं, जो आपल्या मोठ्या रेसेसमध्ये ते इथे मॅन्डेटरी नसतं. आणि जे व्हेन्यूज आहेत की कुठल्या सर्किटमध्ये होईल, हे सगळे व्हेन्यूज ऑन द बेसिस ऑफ की तिकडे ओव्हरटेक वगैरे करायला किती इझी पडतं त्याच्या बेसिसवरती ते व्हेन्यूज डिसाईड होतात. तर आपल्या F1च्या पेजवरती भरपूर ह्याच्याबद्दल, जर तुम्हाला स्प्रिंट रेसेस बद्दल माहिती असेल तर खूप छान पद्धती त्यांनी लिहिलेली आहे. तर जे चॅम्पियनशिप पॉइंट्स असतात स्प्रिंट रेससाठी, ते अशा प्रकारे दिले जातात की फर्स्टला 8 पॉइंट्स देतात, सेकंडला 7 पॉइंट्स देतात, आणि तसं एक पॉइंट कमी करत फक्त नंबर 8 म्हणजे P8 पर्यंत 1 पॉइंट असतो. मग P9 ते P22 ह्या वेळेस त्यांना काहीही पॉइंट्स मिळणार नाही, त्यांना 0 पॉइंट्स मिळणार. सो हे चॅम्पियन्स जे आहेत आपले ड्रायव्हर्स, त्यांच्यासाठी ही चांगली ऑपॉर्च्युनिटी असते की त्यांना एक्स्ट्रा पॉइंट्स मिळतात, आणि आपल्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असते की आपल्याला एक्स्ट्रा रेसेस बघायला मिळतात. आणि स्पेशली जे लोक ऍक्च्युअल व्हेन्यूजला जाऊन बघतात रेसेस, त्यांच्यासाठी तर अजून पण जास्त मस्त असतं. आणि ह्या वर्षीचं हा स्प्रिंट रेसचा कॅलेंडर आहे. तर एवढी माहिती घेतल्यानंतर आता आपण जाऊयात आपल्या मेन कार्यक्रमाकडे, ज्याच्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. Yay, our favorite one. येस. तर लास्ट जे आपले लास्ट राऊंड जो होता त्याच्या बेसिसवरती मी आता 2 पॉइंट्सवर आहे आणि प्रियंका आता 1 पॉइंटवर आहे. तर मला 1 पॉइंटची लीड आहे. तर मला जरा ही लीड मेंटेन करायची आहे. तर त्याच्यासाठी आपण आधी चालू करूयात. आपण उलट जाऊयात, P3 P2 विनर असं जाऊयात, चालेल? हा, चालेल चालेल, डन. हा, चालेल चालेल. सो येस, चला. P3, हम्म. मला असं वाटतंय की P3 यावेळेस लुईस हॅमिल्टन असू शकतो. ओ माय गॉड. अच्छा, ठीक आहे. येस, फ्रॉम फेरारी. हम्म. ओके. येस. तुला काय वाटतं P3? माझं सांगू. हो, सांग मला सांग. वाटतंय लँडो नॉरिस ओ, लँडो. फ्रॉम मॅक्लॅरेन. नाईस 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 नाईस, गुड चॉईस, गुड चॉईस. ओके. येस. पीले. तर P2 काय वाटतं तुला, कोण असेल P2? P2. चार्ल्स लकले. असू पण शकतो, यू नेव्हर नो, असू शकतो. येस. ओके. फ्रॉम फेरारी. येस. मी जाईल P2 किमी अँटोनेली सोबत, कारण तो आता जिंकलाय. तर मला असं वाटतंय की तो परत जिंकू शकतो. बेस्ट वन, बेस्ट वन. ओके. अँटोनेली. हा, तुला काय वाटतं P2 कोण असेल? P2 मी सांगितलं ना, हे
ओ चान्स. तू सॉरी फर्स्ट सांग सॉरी. आता, विनर कोण असेल? ओ विनर. ओके, मला जिंक्स नाही करायचंय, पण मला असं वाटतंय की चार्ल्स जिंकेल. कारण लास्ट मॅचचं आपण मला वाटतंय की चार्ल्स जिंकेल, पण मला जिंक्स नाही करायचंय, आणि आपलं जरा विनरचा जरा झोल झाला होता लास्ट टाइम, तर मला माहित झोल नाही. झाला होता, म्हणून मी चार्ल्सचं नाव नाही घेतलंय बॉस. पण मला पॉइंट्स पण कमवायचे इन केस जर चार्ल्स जिंकला तर. कारण यावेळेस फरारी ते एक नवीन अपग्रेड आणता येते, असं त्यांचं असं स्विंग असं ओपन होणार आहे, मॅकरेना ते हो वाला रे. हे. येस, पण ते फरारी आहे आसिया. डोंट फॉरगेट दिस. गॉड. माय चल गॉड. ठीक आहे, आता तू बोललीस तर. मी चार्ल्सच बोलते, ठीक आहे, जाऊ दे आता, हो ना. चल चल ठीक आहे. ओके, तू काय म्हणतेस, तुझं विनर हा, कोण असेल? मला असं वाटतंय, हम्म मी लास्ट टाइम सारखं, तुझा होता ऑस्कर पियास्ट्री राईट. हो. मला असं वाटतंय मॅक्स वर्स्टॅपन घे परत एकदा. पर अगं का ग त्याच्या मागे पडलीयस तू अशी? तुला आपलं हे गेम जिंकायचंय तुला. हो, मला वाटतंय तो यावेळी म्हणजे एकदम, तो माहिती ना तुला कसले त्याचे हे आहेत हा, असे. म्हणजे P20 वरून काय तो मला असं P6 आला शब्द नाही होता. फुटत आहे. आला होता मग तो. तर एखाद्या वेळेस, लास्ट टाइमचं जे आहे ते सगळं भरून हो, काढू शकतो तो. भाई समजू नको एखाद्या तू वेळेस करू त्याला. शकतो, हो. नाही, ऑब्व्हियसली वर्स्टॅपन काकांना मग आपण काय. नाही दोष देत. ठीक आहे, तर तुला क्रेझी काय वाटतं? प्रेडिक्शन सांग तुझं. तू आधी सांग. क्रेझी प्रेडिक्शन तुझं सांग. तू नाही तू सांग. सांग. नाही, तू सांग. अच्छा, क्रेझी प्रेडिक्शन माझं मला विचार आहे करावा लागेल. की जर का, हम्म हम्म मला पण जरा विचार करावा लागतो ऍक्च्युली क्रेझी अच्छा, मी प्रेडिक्शन सांगू. मध्ये. मी सांगू. हा सांग. सांग सांग. खूप म्हणजे क्रेझी, म्हणजे माझ्यावर बावळट पिक करू प्रेडिक्शन नको आहे. फक्त. नाही नाही, एकदम बावळट प्रेडिक्शन आहे. टेलीपॅथी नको व्हायला आपली. आपण बावळटपणाच करतो. मला विशेष काही नाहीये त्याच्यात. म्हणजे इतका बावळट प्रेडिक्शन इन युअर फेस, म्हणजे मी स्वतःच मी तोडून घेतेय, पाय हात आणि सगळं काही. जॉर्ज रसल बोल टॉप बोल. 5 मध्ये असेल, पण तो जिंकणार नाही. म्हणजे P2 ते ठीक आहे ठीक आहे. P5 असू शकतो, पण तो जिंकणार नाही. म्हणजे जॉर्ज रसल वोंट ओके. विन असं टाकते. ठीक आहे चालेल. ठीक आहे. डन डन. ठीक आहे अच्छा, तुझं हे क्रेझी प्रेडिक्शन आहे. हा, माझं मला नाही आहे वाटत की तो जिंकेल. हम्म, मला असं वाटतं इथे फेरारी काहीतरी गोंधळ घालू शकतं. माझा विनर आहे अगं, चार्ल्स, असा करू मी नको. और देऊ शकते का? और मी नाही, और करू एकच शकते का? द्यायचं. हॅमिल्टन एकच और द्यायचं. चार्ल्स, हॅमिल्टन और मग चार्ल्स. फरारी लिहू आपण. फरारी लिहू. फरारी स्ट्रॅटेजी बर चालेल करते. चालेल. हा, तेच तेच मला तेच वाटतंय. स्ट्रॅटेजी मध्ये मार खाऊ शकते फरारी. ओके, स्ट्रॅटेजी फक्त लिहू का? ठीक आहे. स्टार दे दो दीदी, स्टार. अरे हो, सॉरी सॉरी, युट्यूब आहे ना. हा. येस. हा, ठीक आहे. चलेगा. हम्म. आता सरप्राइझिंग परफॉर्मन्स मला असं वाटतंय, येस. म्हणजे हे लोक म्हणतील ही काय बावळट मुलगी आहे. जर का मी इथे क्रेझी प्रेडिक्शन दिला फेरारी स्ट्रॅटजी आणि सरप्राइझिंग परफॉर्मन्स मी हॅमिल्टन दिलं, तर लोक म्हणतील म्हणूनच का ग तू. दोन्ही दोन्ही दगडावर पाय ठेवायचा आहे मला स्कोर साठी, ते पण असं करू शकते का मी पण? करू शकतेस तू, तुझी इच्छा आहे, मनातून तुला जे वाटतंय. अं, हम्म, मी पण विचार करते आता, थोडा थांब. हो ना. एक काम करू आपण, मी असं बोलते, तो हजार आहे की नाही यांचा हा हा रेडबुलचा हा हा. सेकंड प्लेअर, त्याला देते मी सरप्राइझिंग परफॉर्मन्स. पण सरप्राईझिंग असेल, तुला काय वाटतं की म्हणजे तो पॉइंट्स मध्ये मला फिनिश असं करेल? वाटतंय की तो पॉइंट्स का? मध्ये नाही, मला असं वाटतं तो टॉप 3 मध्ये येऊ शकतो. आणि P1 P2 P3 मग तुझा, आणि टॉप 3 मध्ये येऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे. सरप्राइझिंग आहे ना हे. आई गं. ठीक आहे. ओ माय गॉड, मला भीती वाटते. रब करते का? थांब ना, अजून एक नाही, चान्स दे. फायनल.
फायनल. आता मला नाही माहिती. डन. चला ऍटलिस्ट एक पॉइंट तरी आता मिळेल तुझं मला. दे. जा ओके. यार. सरप्राइझिंग परफॉर्मन्स. मला असं वाटतंय चायना ग्रँड प्री आहे. तर मला असं वाटतंय की हृदय माझा बोलतोय की तू आवडीकडे जा. आवडी जी आहे त्यांच्याकडे जा असं म्हणतोय मला. तर मग मी जाते. जा मग. कारण जा. तर आवडीमधून कुठलाही एक ड्रायव्हर, कारण मला पॉइंट हवाय. आवडीमधून कुठलाही एक मॅक्लॅरेन तुला ड्रायव्हर. बोलेल. दिस टाइम यू डिडंट चूज अस. हो, आता मला नाही भरोसा मॅक्लॅरेन वरती. बाद झालं. आवडी पॉइंट्स फिनिश करेल. म्हणजे टॉप 10 मध्ये आवडीचा एखादा ड्रायव्हर तरी असेल. टॉप 10 मध्ये. हा. अच्छा ठीक है, कोई बात नहीं. हम्म. ठीक आहे. चलेगा. तर आपले ओके हे बॉस. लॉक इन झालेले आहेत. हे आपले आहेत मेन रेस साठी. आता मला तुला खूप महत्वाचं विचारायचं आहे. स्प्रिंट रेस तुला काय वाटतं की कोण जिंकेल? स्प्रिंट रेस येस. ऑलवेज चार्ल्स. नाही मिळाला हो. स्कोर तरी चालेल मला. मी चार्ल्स. येस. इथे आपल्याला पण स्प्रिंट आहे. सो आपण पण इथे थोडेसे पॉइंट्स जिंकू शकतो. RACE. मेन रेस तुझं हे म्हणतीयस आणि चार्ल्स म्हणतीयस की स्प्रिंट जिंकेल. स्प्रिंट जिंकेल. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. लास्ट इयर हॅमिल्टन जिंकला होता मेन ही स्प्रिंट रेस. स्प्रिंट. हा. येस. मग तू तर हॅमिल्टनला देणार आता? मला जिंक्स नाही करायचंय त्याला. सो मी म्हणीन जॉर्ज रसल जिंकेल. कुठेतरी जिंकू दे बिचाऱ्याला. ठीक है, चलेगा बॉस. ठीक आहे. स्प्रिंटचे पण P1 P2 P3 आहे. म्हणजे P2 P3 काढायचे का फक्त विनर वरच राहू नको, दे? स्प्रिंटचा फक्त विनर ठेवू आपण. हो ना. चालेल. माझे पॉइंट्स कमीच राहतील बाबा, मग भीती वाटते मला. तुझे प्रेडिक्शन एकदम टॉप क्लास लावलेत तू एकतर. थँक्यू. मी एकदम आंधळा विश्वास त्यांच्यावरती की जिंकेल तू. सरप्राइझिंग मध्ये पण चान्स नाही आम्हाला. पण नाही, नाही. हाय जिंकू होप्स फ्रॉम शकतेस. यू चार्ल्स. नेव्हर नो. हो. हा, मला हे विचारायचंय, जर का चार्ल्स स्प्रिंट जिंकला तर मला 1 पॉइंट मिळणार ना? हो, हो. चार्ल्स जिंकला तर 1 पॉइंट. मॅक्स जिंकला तर 1 पॉइंट. मग तुला आणि 2 मॅक्स पॉइंट्स जिंकला मिळतील. तर 1 पॉइंट. हा, डन डन डन. ठीक आहे. आय एम सेफ देन. हो. कुठेतरी जिंकू ठीक आहे. शकतेस एखादं. ठीक आहे. तर मग हो हो. मंडळ हो. भेटूयात आपण रेस झाल्यानंतर किंवा रेसच्या आधीमध्ये कधीतरी, जर आम्ही येस. अजून एक व्हिडिओ टाकायचा विचार केला तर तेव्हा. तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगू शकता की तुम्हाला F1 बद्दल काय जाणून घ्यायचंय. ते बेस्ट होईल. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. मग आम्ही त्याच्यावरती येस. थोडेसे चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवू. आम्ही स्वतः त्याच्यावरती रिसर्च इन्फॉर्मेटिव्ह करू. व्हिडिओज कारण बनवू आम्ही. आम्ही येस. स्वतः PhD स्कॉलर्स आहोत. तर आम्ही रिसर्च मध्ये खूप. येस. वी आर द बेस्ट रिसर्चर्स. येस, येस, येस. ऍब्सोल्युटली. India has gained their toppest येस. researchers because ऍक्च्युली. of the both of us. येस. ठीक आहे. खूप झालं आपलं. मोदीने आमच्यामुळेच PhD लोकांची स्टायपंड वाढवली आहे, बाय द वे, जी आम्हाला नाही मिळत. आम्हाला नाही मिळत. एक्झॅक्टली. ठीक आहे, म्हणून आम्ही ठीक अशा आहे. धंद्याला आलोय. इथून तरी मिळावेत पैसे. येस. चलो. चलो तर ठीक भेटूयात आहे. मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आपण सगळे प्लीज लाईक करा, व्हिडिओ शेअर मध्ये करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा आमचा व्हिडिओ. मल्टिपल लोकांना शेअर करा. हो. थँक्यू. बाय. थँक्यू. बॉक्स बाय. बॉक्स मंडळ. बॉक्स बॉक्स मंडळ.